स्वाभिमानी प्रमुख राजू शेट्टी यांनी परभणीसह 6 जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर खरं तर चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे। 6 जिल्ह्यापैकी परभणी लोकसभा मतदारसंघ ही लढवण्याचा या ठिकाणी राजू शेट्टी यांनी विधान केलं आहे। नेमकी परभणीची परिस्थिती कशी आहे, स्वाभिमानीचे पदाधिकाऱ्यांना राजू शेट्टी यांच्या कालच्या घोषणेबद्दल काय वाटते हे आपण जाणून घेऊया। भाऊ, राजू शेट्टीनं काल विधान केलं आहे की परभणी लोकसभा लढवणार, राज्यात इतर ठिकाणी म्हटले मात्र परभणी, कशी परिस्थिती आहे? राजू शेट्टींच्या विधानाकडे कसं पाहता तुम्ही? कसं निवडणुकीमध्ये स्वाभिमानीचं प्राबल्य असणार असं वाटतंय? साहेबांनी जे कालचं वक्तव्य केलेलं आहे अत्यंत अभ्यासपूर्वक केलेलं आहे। कारण परभणीचा जर आपण इतिहास बघितला तर परभणीमध्ये मागील 40 वर्षापूर्वी हा जिल्हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। या ठिकाणी आजही चळवळीत काम करणारे किंवा चळवळीला साथ देणारे गावगाड्यातील आणि चळवळीला मानणारे लोक या जिल्ह्यामध्ये आहेत। त्यामुळं आणि आता जे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांसाठी जे म्हणजे आंदोलन आहेत, भूमिका मांडण्याचं एक प्लॅटफॉर्म आहे, हा अतिशय चांगला असल्यामुळं साहेबांनी या जिल्ह्याची निवड केलेली आहे। आणि मला असं वाटतं की या जिल्ह्यामधून या ठिकाणी आम्ही सक्षम असा उमेदवार देऊन या ठिकाणची जनता आम्हाला साथ देईल। भाऊ, राजू शेट्टींचं विधान पाहिलं तुम्ही, कार्यकर्ता म्हणून तुम्ही तयार आहात का? कशी परिस्थिती एकूण राहणार असं वाटतं तुम्हाला येणाऱ्या लोकसभेची? मला वाटतं परभणी जिल्हा जर बघितला तर पूर्वीपासूनच चळवळीचा जिल्हा आहे आणि भविष्यातही आम्हाला जन्मत राहील चळवळीबद्दल। म्हणजे लोकसभेसाठी तयार आहात तुम्ही? बिलकुलच, आम्ही एक चांगला एक सक्षम असा उमेदवार देऊ। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे परभणी, ती 35 वर्षापासून सातत्यानं खासदार त्यांचे निवडून येत आहेत। मागच्या वेळी तुम्ही त्यांच्यासोबत होता, आता राजू शेट्टी यांनी वेगळी भूमिका घेण्याचं जाहीर केलंय, कसं पाहता राजू शेट्टींच्या कालच्या घोषणेकडे? राजू शेट्टी साहेबांना जी भूमिका हे केलेली आहे, म्हणजे हे केली की परभणी निवडणूक लढवायची आहे, तर परभणी हे कोण्याही पक्षाचा बालेकिल्ला नाही। जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी परभणी जिल्ह्याची महाराष्ट्रात ओळख आहे। हा जिल्हा नेहमी चळवळीच्या पाठीमागे राहिलेला आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये प्राबल्य शेकाप पक्षाचं होतं। त्यामध्ये शेषराव भाऊ देशमुख असतील यांचं मोठं नाव होतं आणि त्यांच्यानंतर मला वाटतं की परभणीला तसा खासदार भेटलेला नाही। आजही त्यांनी केलेल्या कामाची खुणं इथं आहेत। त्यानंतर जे बी खासदार इथं झालेत त्यांनी परभणीसाठी साधा एक नटबोल्टाचा कारखाना सुद्धा या परभणीमध्ये आला नाही। आजही परभणीमध्ये 11वी 12वी किंवा 10वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तरुणांच्या हाताला काम नाही। इथं MIDC ओसाड पडलेली आहे आणि शेतीमालाच्या लढाईमध्ये जर आम्ही स्वाभिमानी लढत असेल तर इथले प्रस्थापिक ऊसाची लढाई जर असेल, मागची तुम्ही बघितली असेल, तर कारखानदाराच्या बाजूने उभा राहतात की आम्हाला 2200 रुपये भाव भेटला तरी आम्हाला चालतो, परंतु 2700 भाव आम्हाला नाही पाहिजे। आणि अशी गुंड परिवर्ती परभणी जिल्हा हा सुपीक जमिनीचा जिल्हा आहे। इथं 90-92% लोक शेतकरी आहेत, परंतु ही ओळख ह्या इथल्या राजकारण्यांनी पुसून टाकलेली आहे। परंतु आम्ही आता असं ठरवलेलं आहे की चळवळीतले सामान्य घटक, आम्ही लहान आहेत, खरं तर आमच्या घरावर पत्र आहेत, आम्ही प्रस्थापित, आमच्या बापानं कधी ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढली नाही। जर का परभणी जिल्ह्यातला शेतकरी आणि शेतकऱ्याचं पोरगा आमच्या पाठीशी उभं राहिलं तर हा गड लढायला आणि गड सर करायला आम्हाला अवघड जाणार नाही। मोठ्या ताकदीनं आम्ही लढायची आमची तयारी सुरू झालेली। तुम्ही म्हणतायत की आम्ही लहान कार्यकर्ता आहोत, मग मोठं आव्हान पेलणार कसं? कारण तुम्ही म्हणले शेकापचा बालेकिल्ला आहे, मात्र मागच्या 35 वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार निवडून येतोय। मागच्या निवडणुकीत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचार केला, मग एवढं मोठं आव्हान पेलणार कसं? तसं बघायला गेलं तर निवडणुकीमध्ये आम्ही खारीचा का वाटा असं ना, आम्ही युतीमध्ये कधी भाजपसोबत होतो, शिवसेना भाजपसोबत, कधी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत राहिलेलो आहे। मागच्या वेळेस यांच्यासोबत होतो, महाविकास आघाडीचा अत्यंत वाईट परिस्थिती अनुभव आम्हाला आहे आणि राजू शेट्टी साहेबांना तर वेगवेगळ्या माध्यमातून यांचे अनुभव आलेले आहेत। फक्त सत्तेवर येण्या अगोदर यांना शेतकरी लागतो, शेतकऱ्याचे प्रश्न, सामान्याचे प्रश्न ऐरणीवर घेतात आणि सत्तेच्या खुर्चीवर बसलो की हे प्रश्न बाजूला ठेवायचे आणि म्हणायचे आता आपण हे करू शकत नाहीत, असा आमचा अनुभव आहे। म्हणून आता सामान्य शेतकऱ्याचं पोरगच आहेत आम्ही, सामान्य खरे, आम्ही लोकांकडून 1 वोट 1 नोट घेऊ आणि 52 मंडळ जिल्ह्यामध्ये आहेत, महसूल मंडळाच्या प्रत्येक महसूल मंडळावर आमची बैठकीचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आज आमची बैठकच होती आणि प्रत्येक महसूल मंडळावर बैठक घेऊन आम्ही शेतकऱ्यांमध्ये जाऊ
आणि लोकांना सांगू, जर तुम्हाला प्रामाणिकपणानं आणि तुमच्यासाठी काम करणारा माणूस जर पाहिजे असेल तर त्याच्या निवडणुकीचा खर्च तुम्हीच उचलावा लागेल. इमानदार प्रामाणिक माणूस जर याच्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात लागत असेल त्याचा खर्च उचलला पाहिजे. एक नोट आणि एक वोट हा मंत्र घेऊन आम्ही निवडणुकीत उतरू आणि सर्वसामान्याचं पोरग बी आज हे करू. कारण सामान्य कुटुंबातला जरांगे पाटील जर आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत असतील तर सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या पोराला बी लोकसभेला हा जिल्हा महत्व देईलच, मला असं वाटतं. राजू शेट्टींनी एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी तुमच्याशी काही चर्चा केली का जिल्ह्याशी? आणि राजू शेट्टींच्या निर्णयाकडे कसं पाहता? ठाम मानून राजू शेट्टी यांच्या तुम्ही पाठीमागे उभं राहणार का? राजू शेट्टी साहेब वारंवार जिल्ह्यामध्ये येऊन गेलेले आहेत. मग शेती प्रश्नावर असतो, आता पुढच्या 17 जानेवारीला ते ऊस आंदोलनाच्या संदर्भामध्ये येणार आहेत. 2700 रुपये पहिली उचल द्या म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही संपूर्ण रास्ता रोको करणार आहे. एकीकडे बघितलं तर मग पीक विम्यासाठी राजू शेट्टी साहेब इथे येऊन गेलेत, ऊसाच्या भावासाठी येऊन गेलेत, कापूस सोयाबीनच्या भावासाठी येऊन गेलेत. परंतु स्थानिकचे पुढारी मात्र याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि ते फक्त म्हणजे धार्मिक कार्यक्रमामध्ये लोकांना मशगूल ठेवतात आणि अवैध धंद्यामध्ये ठेवतात. परंतु शेतकऱ्याच्या पोरांना त्याच्या खिशातले 100चे 200 रुपये कसे व्हायला पाहिजे आणि त्याच्या हाताला काम कसं मिळायला पाहिजे यांच्याकडे त्यांचा लक्ष नाही. परंतु राजू शेट्टींचं याच्याकडे लक्ष आहे. त्यांनी याच्यामध्ये दाखवलेला लोकसभेत आपल्या कोल्हापूरमध्ये दाखवून दिले आणि आमची वारंवार चर्चा झालेली. साहेबांचं म्हणणं आहे की 1984ला ज्यावेळेस शरद जोशी साहेबांचं इथं अधिवेशन झालं पागल म्हणून त्यावेळेस चळवळीला म्हणलं जात होतं. म्हणजे इथं जे बी चळवळीत काम करते ते एक पागल सारखं काम करते आणि मला असं वाटतंय की नक्कीच परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यातले सर्वसामान्य माणसं हे राजू शेट्टींच्या मागे राहतील. स्वाभिमानी पक्ष तयार आहे पूर्ण, स्वाभिमानी एकदम ताकदीनं तयार आहे आणि जर का इथलं उमेदवारी ठरलीच तर आम्ही जर आमची चाचपणी चालू आहे आणि जर नाहीच झालं तर ऐन टायमाला सामान्य शेतकऱ्याचं पोरग निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलं दिसेल. परंतु माघार नाही, आता सुट्टी नाही. तर राजू शेट्टी यांच्या घोषणेनंतर खरं तर परभणीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण पक्ष या ठिकाणी राजू शेट्टी यांच्या पाठीमागे ठामपणे उभा असल्याचं विधान केलं आहे. कुठल्याही परिस्थितीत राजू शेट्टी यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये यंदा माघार घेणार नसल्याचं सूचक विधान या ठिकाणी उपस्थितांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.